नमस्कार, चारवी कॉम्प्युटरमध्ये आपलं स्वागत आहे. आज पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत पॅरोग्राफ हा मेनू. तर आपण चारवी कॉम्प्युटर हे नाव टाईप करून घेतलेले आहे. ते नाव सिलेक्ट करून फॉन्ट साईज आपण त्याची वाढवणार आहोत. 72 फॉन्ट साईज केलेली आहे. तर आता आपण बुलेट्स या ऑप्शनमध्ये आहोत. बुलेट्समध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे बुलेट्स ॲड करू शकतो. त्यानंतर नंबरिंग या ऑप्शनमध्ये आपण नंबर ॲड करू शकतो 1 2 3 4. ऑटोमॅटिक नंबरिंग आलेला आपण बघू शकतात. एंटर बटन दाबल्याने ऑटोमॅटिक नंबरिंग चालू होऊन जाते 1 2 3 4. अशा प्रकारे रोमन अंक ABCD सर्व प्रकारचे आपण नंबरिंग आणि बुलेट्स अँड नंबरिंग ॲड करू शकतो. तर आता पुढे आपण बघणार आहोत शेवटचं पॉईंट हेडिंग. तिथून आपण हेडिंग ॲड करू शकतो. त्यानंतर खाली लेफ्ट, राईट, सेंटर आणि जस्टिफाय हे 4 ऑप्शन असतात. अलाइन टेक्स्ट लेफ्ट यावर क्लिक केल्याने लिहिलेलं लेफ्टला होऊन जातं, सेंटर केलं की सेंटरला आणि राईट केलं की राईटला. लेफ्ट, सेंटर आणि राईट हे 3 ऑप्शन आपण बघितले. त्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे जस्टिफाय. जस्टिफाय ऑप्शन कशासाठी असतं ते आपण बघणार आहोत. आपण जे वर्ड टाईप करतो तर ते एक तर लेफ्ट, एक तर राईटला किंवा सेंटरला हे 3च टाईपमध्ये असतं. पण जस्टिफाय ऑप्शनने आपण ते समांतर अंतरावर सेट करण्यासाठी जस्टिफाय ऑप्शन क्लिक करतो. पुढे आहे लाईन स्पेसिंग, म्हणजे 2 ओळीतील अंतर. लाईन स्पेसिंगमधून आपण 2 ओळीतून अंतर कमी जास्त करू शकतो. पुढे आहे शेडिंग. शेडिंग कलर आपण इथून शेडिंग कलर ॲड करू शकतो. आपल्याला जो हवा तो कलर घेता येईल. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे बॉर्डर. बॉटम बॉर्डर म्हणजे फक्त बॉटमला बॉर्डर आलेली बघतोय आपण. त्यानंतर टॉप बॉर्डर म्हणजे टॉपला बॉर्डर येईल. सिलेक्ट करून बॉर्डर ॲड करता येते. लेफ्ट बॉर्डर, राईट बॉर्डर. नो बॉर्डर केली की बॉर्डर निघून जाते. ऑल बॉर्डर म्हणजे चारही बाजूला आपण बॉर्डर आलेली बघतोय. आउटसाईड बॉर्डर तर आउटसाईडला बॉर्डर, इनसाईड बॉर्डर. अशा प्रकारे आपण बॉर्डर ॲड करू शकतो. नो बॉर्डर केलं की बॉर्डर निघून जाते. पुढे ड्रॉ टेबल. इथून आपण जेवढा टेबल घेतला तेवढी बॉर्डर त्याला ॲड होऊन जाते. पुढील ऑप्शन आहे A to Z. बघू शकता आपण वरती A to Z म्हणजे 1 2 3 4 आपण टाईप करून घेऊया. आणि A to Z म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग. तर इथं पहिलं ऑप्शन आहे असेंडिंग. असेंडिंगवर टिक केल्याने, ओके केल्याने चढता क्रम नुसार हे अंक आपल्याला लागलेले बघू शकतात. नंतर डिसेंडिंगवर क्लिक केलं, ओके केल्याने बघा उतरता क्रम आपल्याला लागला. अशा प्रकारे A to Z चढता क्रम आणि उतरता क्रम आपण इथं लावू शकतो. अशा प्रकारे पॅरोग्राफ हा मेनू आपला कंप्लीट झालेला आहे. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.